सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या तुमच्या लाडक्या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम तुम्ही पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या वतीने आपल्या संपूर्ण युक्तिवादाची सांगता झाली. स्वतः कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज संपला आणि त्यानंतर देवदत्त कामत यांनी सुद्धा आपला युक्तिवाद संपवला. खर तर या संपूर्ण 7 ते 8 दिवसांच्या सलग सुनावणीमध्ये मला खर तर सुप्रीम कोर्टाचे आभारच मानायचे. तुम्ही म्हणाल तुमच्या भुवया उंचावतील, आभार कशासाठी, हे त्यांचं काम होतं. पण 7 ते 8 सलग दिवसांची ही सुनावणी मागच्याही खंडपीठापुढे झाली नव्हती. त्यांच्याही मध्ये आठवड्याच्या 2-2, 3-3 दिवसांच्या तारखा पडत होत्या. पण यावेळेस ही 7 ते 8 दिवसांची सलग सुनावणी झाली, हेही काही थोडकं नसे. लक्षात घ्या, माननीय सुप्रीम कोर्टापुढे शिवसेनेची ही याचिका जवळपास 3 ते 4 वर्षांपासून प्रलंबित आहे. म्हणजे या 5 जणांच्या त्या कॉन्स्टिट्यूशनल बेंच पुढे काही निर्णय झाले, पण शेवटी ते निर्णय घ्यायचे अधिकार हे क्वासी ज्युडिशियरीकडे, लवादाकडेच देण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, राज्यपाल यांनी काय करायची ती काशी आपली घालून ठेवली होती. माफ करा, काही शब्द इकडचे तिकडे होत आहेत, पण मनामधली मळमळ आणि मनामध्ये ती खतखत तुम्ही समजू शकता. आता विचार करा, आज ज्या वेळेस कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला, त्यावेळेस कपिल सिब्बल यांनी आज म्हणजे कालपर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काल सगळ्यात जास्त विधानसभेच्या अध्यक्षांची पिसं काढली आणि राज्यपाल या तिघांनी आणि काही अर्थी न्यायव्यवस्था, मी काही अर्थी हा अतिशय अंडरलाईन करून, स्टार मार्क करून काही अर्थी हा शब्द म्हणतोय. माझ्या मनातल्या भावना तुम्हाला सगळ्यांना चांगल्याच माहिती आहेत. न्यायव्यवस्थेच्या विषयी माझ्या भावना काय आहेत, किती तीव्र आहेत, कशा आहेत, पण मी काही अर्थी सध्या म्हणेन. काही अर्थी न्यायव्यवस्था या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून कशा प्रकारे धनुष्यबाण आणि कशा प्रकारे शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला देण्यात आलं होतं. शिवसेना गेल्या 4 वर्षापासून संघर्ष करते धनुष्यबाण पुन्हा मिळवण्यासाठी. शिवसेनेच्या वतीने ज्या याचिका दाखल केल्या गेल्या, म्हणजे अपात्रतेची याचिका, शिवसेनेचं नाव आणि चिन्हाची याचिका आणि आता या 6 गद्दारांच्या अपात्रतेची याचिका, या 3ही याचिका प्रलंबित आहेत. ही याचिका तर आताची आहे, पण त्या 2 याचिका ज्या महत्वाच्या होत्या त्यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात, विधानसभेच्या अध्यक्षांच्या विरोधात शिवसेना माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा गेली. आणि पुन्हा गेल्यानंतर कशा प्रकारे तारखांवर तारखा पडल्या हे तुम्ही आम्ही सारेच जाणून आहोत. त्यावेळेस 5 जणांच्या खंडपीठाने सांगितलं होतं, शेवटी यांना यांचे अधिकार आहेत, घटनात्मक अधिकार आहेत, हा अशा प्रकारचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आम्ही अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. 145 पानांच्या त्या संपूर्ण लिफाफेबंद निकालामध्ये सारे निर्देश होते. किती पाळले गेले, नाही पाळले गेले, हे तुम्ही पुन्हा एकदा आमच्याकडे येऊ शकता. पण त्यानंतर जवळपास 3 वर्षांचा काळ लोटला. त्यानंतर जवळपास 2 ते 3 जजेस येऊन रिटायर सुद्धा झाले. अगदी संजीव खन्ना असतील, भूषण गवई असतील, सगळ्यांच्या रिटायरमेंट तुम्ही पाहिल्या. अनेकांच्या अंगावर काय काय पडलं हेही तुम्ही पाहिलं. या सगळ्या गोष्टींची आठवण यासाठी करून देतोय, या याचिकेला किती वेळ लागत होता आणि आता 7 ते 8 दिवसांची सलग सुनावणी, हेही काही थोडकं नसेल. आता आज कपिल सिब्बल यांनी काय केलं, यापूर्वी मला तुम्हाला एक छोटा व्हिडिओ दाखवायचा आहे. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदेंचं ते वक्तव्य, कशा प्रकारे या सगळ्या घटना माननीय सुप्रीम कोर्टाच्या पुढे आहेत, कशा प्रकारे त्यांची ही स्वतःची वक्तव्य कशा प्रकारे कॉन्ट्राडिक्शनरी, विसंगती दाखवतायत. एकदा हे व्हिडिओ सुद्धा पहा. शिवसेनेचा नेता, विरोधी पक्ष नेता, ही सगळी जी काही पदं मिळालेली आहेत माझ्यासकट इतर खूप लोकांना, ती केवळ आणि केवळ शिवसेना या 4 अक्षरांमुळे, आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे. सरडाही रंग बदलतो, पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहिला. हे मी म्हणत नाही. स्वतःच्या तोंडाने एकनाथ शिंदेंनी काही गोष्टींची या व्हिडिओमध्ये कबुली दिलेली आहे. असे एक नाहीत, हजारो व्हिडिओ आहेत ज्यामध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांचा उल्लेख करताना आमची कारकीर्द कशी घडली, कुणाच्या कारकिर्दीत घडली, हे स्वतःहून एकनाथ शिंदे कित्येकदा सांगतानाचे असे हजारो व्हिडिओ आहेत.
आणि कित्येक व्हिडिओ आमच्या संग्रहात आहेत, कारण काही व्हिडिओ काढले जातात, हे लक्षात घ्या. असे हजारो व्हिडिओ आहेत. यातले कित्येक व्हिडिओ पुरावे हे मान्य सुप्रीम कोर्टाच्या पुढे सुद्धा आहेत. आता लक्षात घ्या, आज मी ही याचिका ज्यावेळेस संपली, युक्तिवाद ज्यावेळेस संपला, याचिका म्हणण्यापेक्षा माफ करा, युक्तिवाद ज्यावेळेस संपला शिवसेनेच्या वतीचा, त्यावेळेस एकनाथ शिंदेचं एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला, NDTV मराठीचा. त्यावर हिंदीमध्ये का म्हणत होते मला माहित नाही, ठीक आहे, जे काही असेल ते मी तुम्हाला तोही व्हिडिओ दाखवेल. यामध्ये एकनाथ शिंदे हिंदीमध्ये सांगतायत, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. म्हणजे एकनाथ शिंदे, त्या दिवशीही मी तुम्हाला सांगितलं, नरेश मस्केंचा त्या दिवशीचा युक्तिवाद कुण्या दिशेने असणार आहे याचा रोख मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितला. कारण नरेश मस्के कोर्टाच्या बाहेरून येऊन सांगत होते की आमच्याकडे आजच्या घडीला सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त खासदार आहेत, आमच्याकडे याव सरपंच, याव नगरसेवक किंवा एवढे एवढे सदस्य, एवढ्या एवढ्या ग्रामपंचायती, सगळं सांगत होते. आजच्या घडीला काय आहे यापेक्षा 21 जून 2022ला तुमच्याकडे काय होतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं. यांच्या संपूर्ण युक्तिवादाचा रोख हा बहुमत हाच असणार. त्यामुळे आज कपिल सिब्बल यांनी मान्य सुप्रीम कोर्टात जे केलंय ते अतिशय योग्य केलेलं आहे. मी तुम्हाला ती गोष्ट दाखवेल. नेमका सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांना आज नेमकी कसली भीती वाटत होती की कपिल सिब्बल यांनी जाता जाता आपल्या युक्तिवादाचा शेवट करता करता एक वाक्य म्हटलं. ते वाक्य तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईलच. तुर्तास एकनाथ शिंदेचा हा व्हिडिओ पहा. आजच्या सुनावणीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया. अभी सुनवाई वहां शुरू है, इसलिए उस पर टिप्पणी करना मैं उचित नहीं समझता हूं. लेकिन आप अगर गौर करें तो जब पिछले समय जब पहले समय 2 साल पहले जब सुनवाई हो रही थी, यही मुद्दे वो सिब्बल साहब बोल रहे थे. अभी उसी का रिपीटेशन इस बार भी हो रहा है. आप गौर करेंगे तो आपको पता चलेगा. लेकिन मैं इतना ही कहूंगा, ये न्याय प्रविष्ट बात है और इसलिए मैं उस पर टिप्पणी नहीं करना चाहता हूं. लेकिन मैं ये कहूंगा कि लोकशाही में, डेमोक्रेसी में मेजोरिटी को अहम महत्व है. और जो सरकार वहां जब 2022 में बनी, उसे इस महाराष्ट्र की जनता ने भी स्वीकार कर लिया. महाराष्ट्र जनता ने आशीर्वाद भी दिया. फिर से दोबारा सरकार भी आ गई लैंडस्लाइड मैंडेट लेकर. इसलिए एकनाथ शिंदेची हिंदी आपण पाहिलीत. या हिंदीमध्ये ते काय म्हणतायत, लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. बहुमत जर तुम्हाला पाहायचं होतं तर लोकसभेचं बहुमत जनतेने स्पष्ट केलं होतं. शिवसेनेला 10 खासदार दिले होते आणि तुम्हाला 5 खासदार दिले होते. अमोल भैया कीर्तीकरांना मी आजही तुमचा खासदार, म्हणजे अमोल भैया कीर्तीकर आजही खासदार आहेत मुंबई उत्तर पश्चिमचे. रवींद्र वायकर आजही मी तुमचा खासदार मानतच नाही. ठीक आहे, कागदोपत्री असेल. जनतेने बहुमत सांगितलं होतं. का लाडक्या योजना आणाव्या लागल्या, का पैसा वाटप लाडक्या योजनांच्या मार्फत करावा लागला, अनेक गोष्टी आहेत. जब बात निकलेगी बहुत दूर तक जाएगी. पुढे म्हणतायत बहुमताला महत्व आहे. यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हा ढळलेला दिसला मला, 100% ढळलेला आत्मविश्वास आहे. पुढे म्हणतायत कपिल सिब्बल त्याच गोष्टी सुप्रीम कोर्टाला सांगतायत. त्याच सुप्रीम कोर्टापुढे अजून निकाल झालाच कुठे, त्याच गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. त्याच गोष्टींच्या आधारावर 145 पानांचा निकाल जर तुम्ही वाचाल तर कशा प्रकारे भरत गोगावले हा तुमचा प्रतोदच अमान्य केला, कशा प्रकारे विधानसभेच्या अध्यक्षांवर ताशेरे ओढले मान्य सुप्रीम कोर्टाने, याच युक्तिवादाच्या आधारावर ओढलेले आहेत. फक्त निकाल घ्यायची संधी ही त्यांच्याकडे दिली होती. आता ती संधी पुन्हा मिळणे नाही, कारण ती संधी एकदा झालेली आहे. त्याच संधीच्या विरोधात, त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात मान्य सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आहे. त्याच याचिकेवर आता सुनावणी चालू आहे. त्यामुळे तो प्रश्न संपला, गेलं, ते सगळं मागे गेलं. आता तोच युक्तिवाद जो तुम्ही म्हणताय, तोच युक्तिवाद तुम्हा सर्वांना कुठून कुठवर नेऊन ठेवणार हे तुम्हाला पाहायचंय. पुढे काय म्हणतात, लँडस्लाइड मॅन्डेट. एकनाथ शिंदेचा हा डायलॉग फार जुना झालेला आहे. लँडस्लाइड विक्टरी, लँडस्लाइड मॅन्डेट. सिब्बल यांनी या लँडस्लाइड मॅन्डेटचा सगळा चुरा करून ठेवलेला आहे. सिब्बल यांनी आपल्या संपूर्ण 6-7 दिवसांच्या युक्तिवादामध्ये हा लँडस्लाइड मॅन्डेट काय मिळाला, एक्सटर्नल फॅक्टर कोणते होते, हे सगळं पद्धतशीरपणे मान्य सुप्रीम कोर्टापुढे प्रूफ केलं. खरं तर एकनाथ शिंदेचे व्हिडिओ दाखवल्यानंतर तुम्हापैकी बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया अशा असतात
की यांचा चेहरा आम्हाला दाखवत जाऊ नका. यांचा चेहरा मीडियावर जरी आला तर आम्ही बातम्या बंद करतो, आम्ही टीव्ही बंद करतो, अशा तुमच्या कमेंट्स असतात. पण माफ करा, काही रेफरन्स दाखवायचे असतात, त्यामुळे हे चेहरे तुम्हाला पाहावे लागतील. काही दिवस तरी हे सहन करून घ्या. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा आपला रोख शेड्यूल 10 कडे वळवला आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडे वळवला. राहुल नार्वेकरांची पिसं काढून झाली. त्यांनी शेड्यूल 10 ला स्पष्टपणे माननीय सुप्रीम कोर्टासमोर त्यांनी एक आव्हान केलं की 1985 साली जन्माला घातलेला हा कायदा, याच्यातल्या पळवाटा काढून, खरं तर या कायद्याचा उद्देशच मुळात पक्षांतरावर बंद्या आणणं, पक्षांतर रोखणं, त्याच्यावर चाप आळा घालणं हा आहे. याच्यातल्या पळवाटा शोधून याला एक प्रोत्साहन देणं नाही. शेड्यूल 10चाच आधार घेऊन पक्षांतर होत आहेत. आपण कृपया या सगळ्या गोष्टींवर वेळीच आळा घाला. या अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची याचना म्हणा माननीय सुप्रीम कोर्टापुढे कपिल सिब्बल यांनी करायचा प्रयत्न केला. हे थांबवायला हवं. या कायद्याची अपेक्षा ही वेगळी होती, या कायद्याकडून अपेक्षा वेगळी होती, पण ती आता होताना दिसत नाही. हे बोलत असताना खरं तर मला तुम्हाला एक गोष्ट आठवून सांगायची आहे. बघा ना, ज्या विधानसभेच्या अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी शिवसेनेची 18ची घटना अमान्य केली, तुम्हाला एक गंमत सांगतो, 18ची घटना अमान्य केली, 99ची घटना मान्य केली. 2014 साली शिवसेनेत प्रवेश घेणारे हे राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं शिवसेनेत प्रवेश घेतला. ते कुठल्या घटनेच्या आधारावर घेतला? 99 की 2013? आणि ज्यावेळेस 19 मधून पक्षाच्या बाहेर पडले त्यावेळेस जे राजीनाम्याचं पत्र दिलं ते एकनाथ शिंदेंना दिलं की उद्धव ठाकरेंना दिलं? आणि जर एकनाथ शिंदेंना नसेल दिलं, उद्धव ठाकरेंना दिलं असेल पक्षप्रमुख म्हणून, माननीय पक्षप्रमुख माझा राजीनामा स्वीकार करा, मग नार्वेकर पक्षप्रमुख जे लिहित आहेत ते कुठल्या घटनेप्रमाणे लिहितात? 18च्या घटनेप्रमाणे की 99च्या घटनेप्रमाणे? 99च्या घटनेमध्ये तर पक्षप्रमुख पद नव्हतं आणि 18च्या घटनेप्रमाणे लिहितायत आणि तुम्ही पक्षप्रमुख हे पद टाकताय तुमच्या राजीनाम्यावर, ज्यावेळेस तुम्ही 19 साली शिवसेना सोडली आणि भाजपात प्रवेश केला. मग त्यावेळेस मात्र हे पक्षप्रमुख लिहावं वाटलं. म्हणजे तुम्ही फायदा, जोपर्यंत फायदा तोटे सगळं तोपर्यंत 18ची घटना. म्हणजे स्वतः नार्वेकरांना त्यांच्या समोर घडलेल्या ह्या घटना त्यांना हे दिसत नाही, त्यांना 99ची घटना म्हणजे किती भयानक चालू आहे लक्षात घ्या. आज शिवसेनेसारखा पक्ष 2-2 वेळा सोडला जातो आणि आपण सुनावण्या खेळत राहतो. होय, हा खेळच आहे. सुनावणी आपण खेळत राहतो. शिवसेनेसारख्या पक्षात जर वेळेच जर तो न्याय दिला गेला असता तर ही दुसऱ्यांदा फूट घडली नसती, ती हिंमत कुणाची झाली नसती. पण त्याच पक्षामध्ये पुन्हा एकदा फूट पाडली गेली. त्याच पक्षातनं त्यांचे निवडून नव्या चिन्हावर सुद्धा निवडून आणलेले खासदार सुद्धा घेतले जातात. एवढी मोठी बेशर्मी ही आजतागायत देशाच्या राजकारणात कधी पाहिली नाही. ही बेशर्मीच आहे, निर्लज्जपणा आहे हा देशाच्या राजकारणातला. नव्या पक्षावर, नव्या नावावर, नव्या चिन्हावर, लक्षात घ्या, विरोधी पक्षात राहून सगळी सत्तेची पॉवर एका बाजूला, तरी सुद्धा शिवसेनेने 9 ते 10 खासदार निवडून काढले. त्यातले 6 खासदार घेण्याचं पातक एकनाथ शिंदेच्या गटाने पुन्हा एकदा घेतलं. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी प्रलंबित असताना पुन्हा एकदा अशी डेअरिंग करणं हे सुप्रीम कोर्टाला आव्हान नाही? ही सुप्रीम कोर्टाला हे चॅलेंज करणं नाही की तुमच्याकडे आमची याचिका प्रलंबित आहे, काय फरक पडतो, आम्ही दुसऱ्यांदा माणसं फोडली, काय फरक पडतो, कोण क्या उखाड लेगा? कळतंय मला काय सांगायचंय? स्युमोटो घेतला पाहिजे असल्या केसेसचा. स्युमोटो स्वतःहून केसेस घेतल्या पाहिजेत. इथे आपण तारीख पे तारीख खेळतोय, सुनावण्या खेळतोय. ठीक आहे. ज्यावेळेस ती केंद्रातली सरकार बदलतात त्यावेळेस सारं काही बदलतं. विधानसभेच्या अध्यक्षांची पिसं काढल्यानंतर आज राहुल नार्वेकरांची ही सगळी उदाहरणं वगैरे हे सारं फार गरजेचं होतं. पुढे आणखी मान्य सुप्रीम कोर्टात काय घडलं बघा. जी सगळ्यात महत्वाची घटना, जे मगाशी मी तुम्हाला म्हणालो, सिम्बॉल फ्रीज झाला पाहिजे. अनेक जण आश्चर्यचकित झाले. कपिल सिब्बलांनी सिम्बॉल फ्रीज करण्याची ज्यावेळेस गोष्ट केली, अनेकांना वाटलं, म्हणजे अनेक राजकीय विश्लेषक म्हणा, मेनस्ट्रीम मीडियाचे संपादक म्हणा, सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. कपिल सिब्बल यांचा पहिल्या दिवशीपासून आज 8व्या दिवसापर्यंत रोख होता की सिम्बॉल हे आमचंच, शिवसेना हे नाव आमचंच. मग आज असं अचानक काय घडलं की कपिल सिब्बल यांनी सिम्बॉल कमीत कमी फ्रीज झालं पाहिजे.
फ्रीज झालं पाहिजे, हे गोठवलं गेलं पाहिजे, अशी सुद्धा एक मागणी केली. यावर जॉय मल्ल्या बागची यांनी प्रतिप्रश्न केला. जॉय मल्ल्या बागची म्हणाले सुद्धा, हा तुमचा ऑल्टरनेट पर्याय आहे का? त्यावर कपिल सिब्बल होय म्हणाले. अनेकांना वाटलं असेल खरं तर हा पर्याय देणं आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे का? अनेकांच्या मनात हे प्रश्न आले असेल, कारण आतापर्यंतचा आपला युक्तिवाद हा आपला ऑफेन्सिव्ह होता, डिफेन्सिव्ह नाही. आणि आमचं हे पक्ष आमचंच आहे, चिन्ह हे आमचंच आहे, याच्या बाबतीत कुठलीही तडजोड नाही, अशा प्रकारचा आपला डिफेन्स असताना आपण अचानक तो फ्रीज व्हावा अशा प्रकारचा एक ऑल्टरनेट पर्याय का दिला? कारण बघा शिवसैनिकांनो, माझ्याही डोक्यात हा प्रश्न आला. मी अनेक गोष्टींची पडताळणी करून पाहिली इथे, पण एक गोष्ट मात्र दिसते, कुछ ना सही से तो कुछ सही अच्छा, बहुत अच्छा. ज्यांना कळायचं त्यांना कळालं असेल मला काय सांगायचंय. कुछ ना सही से तो कुछ सही बहुत अच्छा. सध्याची परिस्थिती पाहता, वरची परिस्थिती पाहता, सगळ्या गोष्टी पाहता, इथे आजच्या घडीला शिवसेना नाव फक्त जर फ्रीज झाला तर फक्त सिम्बॉल नाही, नाव सुद्धा. शिवसेना हे 4 अक्षरी नाव सुद्धा. कारण जोपर्यंत या संपूर्ण केसचा निपटारा लागत नाही, जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे कोणालाच वापरायला मिळू नये. जसं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन चाललोय, आम्ही मशाल हे चिन्ह घेऊन चाललोय, यांनाही दुसरं चिन्ह द्या, यांनाही दुसरं नाव द्या आणि यांना त्या नाव चिन्हावर जाऊ द्या, जोपर्यंत या केसचा निपटारा लागत नाही. कारण कपिल सिब्बल यांना कुठेतरी एक इंट्युशन आलं होतं, तशी आतून एक अशी मनात एक अशी का कुणास ठाऊक एक असं कळतं मनाला की ही गोष्ट अशी घडणार नाही, ही गोष्ट अशी घडणार. त्यावेळेस ते मन तयार झालेलं असतं या पर्यायासाठी. कपिल सिब्बल यांच्या मनात कुठेतरी जाता जाता काहीतरी त्यांच्या मनात आलं असेल, त्यामुळे त्यांनी हा पर्याय दिला असेल की जर हे 7 जणांच्या बेंचकडे गेलं, जर पुन्हा एकदा ECI कडे रिव्ह्यूसाठी गेलं, जर पुन्हा एकदा 18-19 लाख त्या ॲफिडेव्हिटला रिव्ह्यूसाठी सांगितलं, जर पुन्हा एकदा ECI ला सांगितलं तुम्ही हा डिसिजन पुन्हा एकदा रिव्हेरीफाय करा आणि सगळं कायद्याप्रमाणे डिसिजन घ्या, किंवा पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षांना सांगितलं पुन्हा रिव्हेरीफाय करा आणि कायद्याप्रमाणे डिसिजन घ्या, जर ह्या असल्या गोष्टी घडणार असतील तर यात प्रचंड वेळ जाणार. काय घडेल काय नाही हे मी आज तुम्हाला सांगू शकत नाही, कारण स्वतः एकनाथ शिंदेच्या गटाचा अजून युक्तिवाद बाकी आहे. पण जर हे असं काही घडलं तर तोपर्यंत हे सगळं हे नाव चिन्ह आम्हाला मोकळं ठेवता कामा नये. यांना स्पष्टपणे ते नाव चिन्ह यांच्याकडून काढून घ्यावं, ते फ्रीज करावं, अशा प्रकारचा युक्तिवाद आणि ऑल्टरनेट पर्याय हा कपिल सिब्बल यांनी दिला असावा आणि हेच त्यांच्या डोक्यामध्ये असावं असं मला वाटतं. खरं तर ही केस सुरुवातीपासून धनुष्य आमचाच अशी होती, पण ठीक आहे, अनेकांच्या भुवया उंचावल्या खऱ्या, पण कपिल सिब्बल यांनी काहीतरी विचार करूनच या सगळ्या वक्तव्यांवर हे वक्तव्य त्यांनी माननीय सुप्रीम कोर्टासमोर केलं असावं. त्यानंतर देवदत्त कामत यांनी पुन्हा एकदा अपात्रता डिस्क्वालिफिकेशन, ज्यावेळेस देवदत्त कामत यांनी जवळपास अर्धा पाऊण तास घेतला, तो डिस्क्वालिफिकेशन या मुद्द्यावर घेतला आणि देवदत्त कामत यांनी मामा लांडेंचा एक विषय काढून दाखवला. कशा प्रकारे एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट कशा प्रकारे अगदी ज्यावेळेस विधानसभेच्या अध्यक्षांसमोर ज्यावेळेस सुनावण्या चालू होत्या क्वासी ज्युडिशरी समोर, त्यावेळेस दिलीप मामा लांडे चांदिवली विधानसभेचे आमदार कशा प्रकारे 18च्या घटनेचे दाखले देत होते आणि दुसऱ्या दिवशी येऊन कशा प्रकारे माफ करा चुकून आम्ही 18च्या घटनेचे दाखले दिले, आम्हाला 99च्या घटनेचं म्हणायचं होतं चुकून वगैरे, अशा गोष्टी म्हणू लागले. म्हणजे हे किती पर्पजली ठरवून केलं गेलं होतं हे देवदत्त कामत यांनी मान्य सुप्रीम कोर्टासमोर पुन्हा एकदा घेऊन आले. आता बघा पुढे काय झालं. एक पक्ष जवळपास 2 वेळा फोडला गेलेला आहे. मान्य सुप्रीम कोर्टासमोर ही घटना वारंवार शिवसेनेचे वकील घेऊन येत आहेत. तुमच्या न्यायाच्या दिरंगाईमुळे एकच पक्ष 2-2 वेळा फुटला जातो आणि न्यायालयात केसेस प्रलंबित असतात. म्हणजे खरं तर उदाहरणं द्यायची झाली तर खूप घाणेरडी उदाहरणं माझ्याकडे आहेत, पण मला त्या उदाहरणांना देऊन मला कुठलीही कॉन्ट्रोवर्सी तयारी करायची नाही, तर माझ्या तोंडात खूप घाणेरडी उदाहरणं आहेत. ज्यावेळेस कोर्टात केस असताना सुद्धा पुन्हा एकदा घटना घडते, म्हणजे एखाद्या व्यक्तीने कंप्लेंट केलेली आहे एखाद्याच्या विरोधामध्ये आणि कोर्टात ती केस तारीख पे तारीख चालू आहे, ती व्यक्ती पुन्हा एकदा तोच गुन्हा करते त्या व्यक्तीच्या बाबतीत. न्यायाचा हा अपमान आहे की त्या व्यक्तीचा अपमान आहे? हा न्याय व्यवस्थेचा अपमान आहे. कारण तुमच्या समोर केस असताना सुद्धा ती व्यक्ती पुन्हा येऊन तोच गुन्हा करण्याची हिंमत दाखवते, याचा अर्थ हा अपमान न्याय व्यवस्थेचा आहे खऱ्या अर्थाने. अनेक गोष्टी आहेत. आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये देवदत्त कामत यांनी ज्यावेळेस सांगता केली, अनेक जुने संदर्भ दिले त्यांनी, अनेक जुन्या संदर्भांचा हवाला दिला, अगदी किहितो होलोहन प्रकरण असेल, नाबाम रेबिया प्रकरण असेल, राणा प्रकरण असेल, सुभाष देसाई प्रकरण असेल, अनेक प्रकरणांचे इथे दाखले देण्यात आले आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणांच्या अनुषंगाने शिवसेना ही कशी ठाकरेंचीच आहे हे वारंवार त्यांनी
सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आता पुढची सुनावणी ही माननीय सुप्रीम कोर्टासमोर सोमवारी होईल. उद्या नेमकं काय घडतंय मला शक्यता कमी वाटते, पण ही पुढची सुनावणी युक्तिवाद एकनाथ शिंदेच्या वकिलांच्या तर्फे केला जाईल आणि तो सोमवारी होईल याची दाट शक्यता आहे. उद्याची शक्यता मला फार कमी आहे, तरी सुद्धा तुम्हा सर्वांसमोर उद्या जर काही घडत असेल नक्कीच घेऊन येईल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय. शिवसैनिकांनो, एक गोष्ट मनाशी पक्की ठेवा, शिवसेनेचं शिवधनुष्य पुन्हा एकदा येत आहे. किंबहुना ते गोठवलं जरी गेलं तरी त्याहीपेक्षा चांगला निर्णय नसावा. शिवसेनेचं धनुष्य गोठवलं जाणं, शिवसेना हे नाव गोठवलं जाणं हे सुद्धा तुमच्या आमच्या विजयाचंच आहे. कारण शिवसेनेचं शिवधनुष्य हे आपलंच आहे. आपल्याशिवाय ते कुणाकडेही असता कामा नये. ते आपल्याकडे सन्मानाने येणार, या बाबतीत दुमत नाही. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय. शिवसेना एक वादळ सर्वांनी सबस्क्राईब ठेवावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी या माध्यमाला जॉईन करावं. जॉईन हा पर्याय सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूलाच आहे. आणि ज्यांना शक्य आहे शिवसेना एक वादळ या माध्यमाला सहकार्य करण्यासाठी गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या. 9987 70 34 18 9987 703418 9987 703418. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र.